माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा लोकांनो, तसेच जे लोक संविधानाला मानतात असे सर्व, त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मोहम्मद देशमुख साहेब, ज्यांची मयत RSSनी 60 वर्ष अगोदर नागपुरातनं काढलेली होती आणि ज्यांनी कांशीरामजीच्या चळवळीमध्ये 60 पासून तर मरतपर्यंत त्या चळवळीत राहिले. अजूनही ते जिवंत आहेत आणि नागपुरात राहतात. अशा थोर माणसाला 50 नंतर ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य, अशा माझं डॉक्टर मोहम्मद देशमुख साहेबांना कधीही मराठ्यांनी आपल्या स्टेजवर बोलवलेलं नाही आहे. तसेच डॉक्टर साळुंखेला. आणि बघा, कादंबरीकार पुरंदरेला पद्मश्री देतात. त्यानंतर जेवढीही सामाजिक संघटना आहेत, शाहू फुले आंबेडकर जिजाऊ संभाजी महाराजांच्या नावाने, तसेच गव्हर्मेंट पण यांनी युनियन बनवलेलं आहेत. आणि बुद्धाची व्यक्तिपूजा करणाऱ्या लोकांनो, तसेच जेवढे PhD घेतलेले आहेत इतिहासामध्ये, मॅथ सायन्समध्ये आणि लॉचे पढाई करणारे डॉक्टर ज्यांनी घेतलं आहे सगळ्यांना, आणि त्यानंतर माझ्या EVMच्या लोकांनो, भागीदारी मोर्चा प्राचार्य साहेब, भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनलाल जिरल, लक्ष्मण, या सगळं, राजेंद्र पाल गौतमजी, आणि भारतातील आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, आणि जे बिचारे रिटायर झालेले आहेत, रक्त देणारे लोक, 19मध्ये माझ्या 45 पोरांना मारलं इलेक्शन जिंकायला. तसेच जेवढे काही भारतातील आणि जगातील जेवढे मानवतावादी आहेत, मराठीत प्रत्येकाचा धर्म मानवता आहे, ते पण सांगणार आहो मी. कारण 2 आमच्या इथं झालेले आहेत, भगवान गौतम बुद्ध मानवतावादी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जग मानतात. तसेच जगातील मानवतावादी, ह्युमॅनिटी, इन्सानियत, ह्या 2 लोकांचं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या नॉलेजनी, बघा, प्रत्येक कंट्रीमध्ये, डेव्हलप कंट्रीमध्ये 2 वर्षात, 4 वर्षात, 3 वर्षात त्या कंट्रीचं डेव्हलपमेंट होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या ब्रेनप्रमाणे व्होटिंग करण्याचा अधिकार आहे. कशासाठी? त्या कंट्रीचं डेव्हलपमेंट करायला. मग तो कोणी असो, इलेक्शनपुरती तुमचा अपोज. काय करतात ते? आता इलेक्शन झालं, ट्रम्प साहेब निवडून आलेत. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या कंट्रीचं, बघा, प्रत्येकाचा जन्म, दादांनो, हा स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. तिला 1 महिन्याचा गर्भ असतो तेव्हापासून स्त्री की माझा मुलगा स्वाभिमाने निघाला पाहिजे. आणि जेव्हा डिलिव्हर होते त्याचा दुसरा जन्म होत असतो. आणि वडील त्याच्यासाठी काही करतात बिचारायला. आई एक टाईम उपाशी राहते, ते बाळाला लहानचं मोठं करते. त्या कंट्रीमध्ये इलेक्शन झाल्यानंतर एक बॉडी तयार होते, ते वास्तव्यवादी, बुद्धाने साहेब वास्तव्यवादी म्हणजे सायन्स, टाईम म्हणजे मॅथमॅटिक्सनी सिलेबस बनवून त्या देशाचं पोरांना नॉलेज देतात. पोट भरायला नोकरी, हेल्थ आणि देशाचं डेव्हलपमेंट करतात. आणि महामानव कुठं झालेत? कधी झालेत? बाबासाहेब. आणि अशा पद्धतीने ते डेव्हलपमेंट करतात. बघा दादांनो, महाराष्ट्रामध्ये सगळे झालेत. संत, राजे, महाराजे, फुले शाहू आंबेडकर हे सुद्धा मानायला तयार नाहीत. हे शिवाजी महाराजांच्या अवलादी, जिजाऊंच्या अवलादी, संभाजी महाराजच्या अवलादी. अरे दुःख वाटते, संभाजी महाराजाला 32 तुकडे केले 1689मध्ये. आणि इथं काय म्हणतात, गुढीपाडवा खुशीनी. कोण? हे निजामी मराठा, घराणेशाही आणि पेशवाई आणि राजेशाहीचे लोक.
कारण आमच्या देशात 5,000 वर्षा अगोदर मौर्य राजा बृहदत्तची हत्या करण्यात आली. हे युरेशियातनं आलेले आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी लोक आहेत. आणि यांचा हेड होता पुष्पशृंग, ज्याला राम म्हणतात. बघा तो डुकराचं गू खाणारा चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड, हे सगळे आतंकवादी बसले आहेत. कार्पोरेटर सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया रामाच्या याच्याने केलं. बघा, त्यानंतर मनाप्रमाणे मनुस्मृती एवढी दहशत तयार केली. ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, पावतनं क्षत्रिय, बिंबितनं वैश्य, आणि एवढी दहशत केली. आणि आम्ही मूळ निवासी लोक इथले, आमच्यावर काय सांगितलं, 7,000 जाती बनवून. अरे जाती कुणाच्या असतात? 21व्या सदीत बोलतोय मी काही मोठा विद्वान नाही हो. माझ्या डोळ्यात जे दिसते नेट आल्यानंतर ते मी सांगतो आहे. आणि हाही मौर्यवंशी आहे, बिरसा मुंडाचं रक्त आहे, माझ्या गावची आहे, बृहदत्त भावाची पत्नी. आम्ही भेणारे नाही मरायला. हां, आज आमच्यावर एवढा अन्याय अत्याचार होत आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरनं संविधान आहे त्या महाराष्ट्रात, तर बाकीच्या स्टेटमध्ये आदिवासी लोकांच्या, माझ्या बहुजन 90% लोकांची काय गती असेल. त्यानंतर संत राजे महाराज झाले आहेत 15व्या सदीत पूर्ण भारतामध्ये. आणि 1608चा जन्म जगतसंत श्रेष्ठगुरु तुकाराम महाराजाचा आहे. त्यालासुद्धा मारलं 42व्या वर्षी. त्यानंतर शिवाजी महाराज जन्माला आलेत. एवढा थोर राजा छत्रपती, त्याचा पायाच्या अंगुठ्याने हे केलं आणि त्याला काशीच्या गांगाभट्याला तोंडा जेवढं म्हटलं तेवढं पैसा देऊन त्याला बाथरूममध्ये मारलं, म्हणे यांनी पाप केलं. त्यानंतर संभाजी महाराज बघा, ज्याचे 32 तुकडे केले 1689मध्ये, 57चं 32व्या वर्षी कोणी पकडून दिलं. आणि त्याचा बदला जिजाऊ, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, आणि त्याचा बदला जीनियस कोमनी 1 जानेवारी 1818ला घेतलं. आताच झालं. आणि हे लोक गुढी उभारतात. कारण याच्या 15व्या सदीमध्ये